पहिल्यांदा एमआयडीसी तिरंगा बघितलं बरं, अजूनपर्यंत काय बघितलं नव्हता. ते मस्त दिसतं एकदम एक नंबर. पण इथे कंपनीमध्ये सुपरवायझर येईल त्याच्यामुळे गाडी खाली झाली. माणसं माणसं इथं बसून गेले. तर मित्रांनो फायनलच्याला परमिशन भेटली. आता गाडी रिवर्स लावून मटेरियल उतरू, मग ते दुसरी ट्रिप मारायचं. चला 16 ते 17 प्लॅट बघा किती लोड झाला गाडी. तर बघा आता दुसऱ्या कंपनीचे प्लॅट उतरायचे. नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग, सुप्रभात. स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन ट्रिपमध्ये. जस्ट आता टाइम होते 8:45 जवळजवळ 9 वाजत आले की जस्ट आता लगेच आपल्याला 3 ट्रिप आल्या लगातार या टायमाला. चला आता आपली ट्रिप कंटिन्यू करा. ब्लॉग आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला मित्रांनो फायनली आजची ट्रिप इथून सुरू करूया. तर मित्रांनो चला फायनली घरून ते निघालोय. तर पटकन तिथं जाऊया. त्यांचे 2 ते 3 फोन येऊन गेले आतापर्यंत. तर मित्रांनो फायनली आता पोहोचलोय कंपनीत. सो चला मटेरियल लोड करूया, त्यानंतर तिथून निघूया. चला मित्रांनो आता टाइम होतोय 9:15. जस्ट आता मटेरियल लोडिंग करून घेतली गाडीमध्ये आणि भाऊ येतो सोबत, कारण ती कंपनी नवीन आहे ना, त्याच्यामुळे त्यालाच माहिती ती कंपनी कुठे, त्याच्यामुळे त्यांना घेऊन चाललोय. साहेब वगैरे त्यांना घेऊन जायला. ठीक आहे चला आता चाललोय, निघालो इथून. बघूया आता तिथं किती वेळ लागतो, तिथं गाडी वगैरे लागली का काय बघूया, तिथे गेल्यावर समजेल. तो चला आपला ब्लॉग कंटिन्यू करूया. तर मित्रांनो फायनली आज पण आपण पॅलेट लोड केलेले आहे आणि आज जास्त पॅलेट आहे. 16 ते 17 पॅलेट बघा किती लोड झाला गाडीमध्ये. तर बघा आता दुसऱ्या कंपनीचे पॅलेट उतरायचे, पण तिथून मटेरियल घ्यायचे. तर चला आता इथून निघूया. मित्रांनो परवा आपण ज्या कंपनीत आलो होतो ना मटेरियल भरण्यासाठी, त्याच कंपनी आज परत चालू आहे. तर ते मटेरियल उतरवायचे, परत तिथून मटेरियल घेऊन दुसऱ्या कंपनीत जायचे. चला आता तिथे पोहोचत आलोय, तिथे जाऊया, मटेरियल खाली करूया, परत दुसरं मटेरियल भरूया, निघूया. मित्रांनो आता टाइम होतोय 9:55. तर जस्ट थोडा वेळ लागेल, कारण ते माणसं येणार सोबत, ते थोडं मटेरियल वगैरे भरताय, त्यानंतर इथून निघू चला आपण. तर मित्रांनो आता लोडिंग केली आहे, जस्ट चालू आहे. आता बघा मस्त गाई वगैरे चालले आहे रस्त्याने. तर चला हळूहळू चालू आहे, कारण मटेरियल पण जास्त आहे आणि माणसं वगैरे पण आहे ना, त्यामुळे एकदम हळूहळू चालू आहे. तर चला जाऊया. तर त्या भाऊ आहे तो आपल्यासोबत, तो सांगणार आहे आपल्याला कुठे आहे ती कंपनी, त्यामुळे त्यालाच घेऊन आलो आहे. तर जाऊया मस्त हळूहळू चला. मित्रांनो आपला तिरंगा बाग किती मस्त दिसतोय आणि आज मी फर्स्ट टाइम बघितला, इतका भारी बाग आहे इथं. तर आज नवीन कंपनीत आलो ना, त्यामुळे बघा किती मस्त दिसतोय एकदम एक नंबर. बघा मस्त डोंगर वगैरे. हा पांडवलेणीचा डोंगर नाही बरं का, हा दुसरा डोंगर आहे. पांडवलेणीच्या इकडे ना आयो मी, इधर की कंपनी में आयो. फायनली त्या डोंगराच्या जवळ चाललोय आपण, इकडेच कंपनी ती. तेव्हा किती मस्त दिसतंय डोंगर बघा एक नंबर. मित्रांनो फायनली कंपनीत पोहोचलोय इकडं, बट थोडं पुढे चाललं होतं ना. चला आता इथून फिरून घेऊ मग या कंपनीचा विषय कसा आहे माहिती का, मला प्लॅन नंबर माहिती नाही, बट जे माहिती त्याच्यामुळे ज्याचे प्लॅन नंबर माहिती तिथे बरोबर जातो. पण जे माहिती नाही ते त्यांना विचारतो. त्या भाऊला माहित होतं, त्यामुळे तो बरोबर घेऊन आलाय. ते तरी पण थोडं पुढं चाललो होतं आम्ही, त्यांनी बरोबर प्लॅनवर बघितला, मग तिथून टर्न मारला. आता म्हणजे तो गेलाय विचारायला पुढे लावायची गाडी, मग आपण रिव्हर्स घेऊ, मटेरियल उतरून घेऊ चला. तर मित्रांनो टाइम होतोय 10:31. जस्ट आता इथे गाडी लावली, पण इथे कंपनीमध्ये सुपरवायझर येईल, त्याच्यामुळे गाडी खाली झाली. माणसं माणसं इथं बसून गेले. तर बघू आता इथे किती वेळ लागतो, त्यानंतर माहिती तुम्ही खाली करून दुसरी ट्रिप पण आली. तर मित्रांनो फायनलच्याला परमिशन भेटली. आता गाडी रिव्हर्स लावून मटेरियल उतरू, मग ते दुसरी ट्रिप मारायचं चला. पटकन खाली करून निघालोय, पटकन म्हणजे आता टाइमच झालाय, तिथे वेळ लागून गेला ना, त्याच्यामुळे म्हटलं चला आता दुसरीकडे जायचं आपल्याला. परत तिथून मटेरियल उचलायचंय आणि मग त्या कंपनीत जायचं. आपण ज्या कंपनीतून आलो ना त्या कंपनीत जायचंय. तर मित्रांनो पहिल्यांदा एमआयडीसी तिरंगा बघितलं बरं, अजूनपर्यंत काय बघितलं नव्हता, फर्स्ट टाइम बघितला. आणि तिथं तिरंगा आहे म्हटलं, तिथं क्रिकेटचं काहीतरी होतंय, ग्राउंड सारखंच होतंय, छोटं ग्राउंड आहे. ते आता नवीनच प्रकारचं ग्राउंड झालेलं आहे क्रिकेटचं. तर तशा पद्धतीचं क्रिकेटचं ग्राउंड होतं तिथे. तर आता जस्ट निघालोय. तर ते आता इतक्यात बघितलं, येता मी त्याच रस्ते येणार ना, तर मी इथं एकदम मस्त तिरंगा आपला फडकतोय आणि तिथं क्रिकेटचे 2 ग्राउंड केलेले छोटे. चला आता जाऊया आपल्या कंपनीत. तर मित्रांनो आता टाइम होतोय कंप्लीट 12:09 आणि जस्ट एका कंपनीत मटेरियल उतरवलंय मी. आता दुसऱ्या कंपनीत चाललोय, पण तिथे लवकर जावं लागेल, कारण 12:30 जर वाजले, लंच टाइम झाला, तर मला 1 तास तिथे थांबावं लागेल. त्यामुळे थोडं लवकर चाललोय आता. तर बघा आता त्या कंपनीकडे चाललोय, तर पटकन जाऊया, त्या कंपनी मटेरियल उतरवूया आणि मग बघूया कोणाची ट्रिप आहे का. चला.
तर मित्रांनो फायनली टाइम होते 12:42. तर जस्ट इतक्यात घरी आलं बघा. आता गेट उघडायचे. सो चला आता गेट उघड्या, जेवण वगैरे करूया. तर अजून तर काय फोन वगैरे आला नाही. ट्रिपचा फोन आला तर लगेच चला. तर मित्रांनो फायनली टाइम होते 4:16. जस्ट थोडा रेस्ट घेतला. रेस्ट केला मग म्हटलं तो थांबू. आणि आता एक सातपूरची ट्रिप आली. तर चला निघूया आता इथून. गाडी पार्किंग काढूया, निघूया डायरेक्ट सातपूरसाठी. तर चला. तर मित्रांनो आता टाइम होते 4:57. जस्ट पोहोचलोय महिंद्रा सर्कलवरती मित्रांनो. बघा महिंद्रा सर्कल. सो आपल्या इथून राईटला टर्न मारायचं आहे. चला जाऊया आता. सिग्नल पण सुटत आलाय. इतक्यात पोहोचलो. इथं गर्दी वगैरे नव्हती, मटेरियल कमी आहे. म्हणलं पटकन जाऊ. चला चला आता निघूया. सिग्नल सुटला आपला. दिवसात एक तरी सातपूरची ट्रिप पाहिजे आपल्याला. आणि मिळतीच, एक तरी मिळती. बाकी सगळ्या लोकल असत्या आणि सातपूरची एक ट्रिप पाहिजेलच आपल्याला. फ्रेश मूड फ्रेश होण्यासाठी. कारण लोकल आपण दिवसात किती मारल्या तरी पण एवढं खास काय वाटत नाही. शेवटी काम आहे ते करावंच लागतं कुठे असो. बट अशी सातपूरची ट्रिप आणली का बा अशा मस्त गाड्या वगैरे पाहायला भेटतं. भारी भारी स्कॉर्पिओ एन वगैरे अशा मस्त मस्त गाड्या भेटतं पाहायला. आता तर सवय झाली. आता मी 4 ते 5 वेळा इकडे आले, त्याच्यामुळे इतका काही विशेष वाटत नाही मला. का बा थार आहे, स्कॉर्पिओ आहे, इतकं काही हे नाही वाटत. विशेष नाही वाटत. पहिले लय भारी वाटत. एक नंबर जेव्हा आलो ना तेव्हा विशेष. इकडे सातपूरला कंपन्यांकडे थोडा प्रॉब्लेम झाला होता. प्रॉब्लेम असा झाला होता की ते म्हणे 5 नंतर मटेरियल इन नाही होत कंपनीमध्ये. कारण 5 नंतर जे लोक असतात मटेरियल उतरणार ते निघून जातात, त्यांची सुट्टी होऊन जाते ना. त्यामुळे मटेरियल नाही उतरवत आहे. त्यामुळे म्हणे की पुढच्या वेळेस 5च्या आधी त्यांचा ठीक आहे चला आपण पण रोलमध्येच राहू. त्यांनी सांगितलं तसं 5 नंतर जर लोकच नसले तर मग मटेरियल उतरवणार कोणी असं. चला आता निघलोय मी. जाऊया मस्त हळूहळू. चला. तर मित्रांनो फायनली टाइम होते कंप्लीट 6. तर सकाळी ते माणसं सोडले तरी कंपनी आता येत आहे. त्यांना घेऊन निघू आता डायरेक्ट. ही लास्ट ट्रिप आहे आपली. त्यानंतर डायरेक्ट घरी. तर मित्रांनो फायनली टाइम होते 6:44. म्हणजे जवळजवळ 7 वाजता झाली. तर जस्ट त्या घरी आलो कारण ट्रॅफिक भरपूर होते. एक्सलो पडला. 5 नंतर 100% ट्रॅफिक असते. त्यामुळे आपण आज अटकून गेलो होतो. पण काही नाही, पटकन आलो. आणि मावशींच्या पण भेटल्या, त्यांना पण घेऊन आलो त्यांनी. तर करूया आजचा ब्लॉग एंड इथेच. तर कसा वाटला आजचा ब्लॉग? आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एका नवीन ट्रिपमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.